गांबिया देशामध्ये 66 लहान मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाला. अशाच घटनांमध्ये उझबेकिस्तानमध्ये 18 लहान मुलं दगावली. इंडोनेशियामध्ये 90च्या वर मुलं दगावली. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मागच्या वर्षी बरीच मुलं दगावली. गांबियामधील प्रकरणात जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आणि घाना, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमधल्या इंडिपेंडंट लॅब्सनी त्यात विषारी द्रव्य असल्याचं सांगितलं. कफ सिरप बनवणारी भारतीय कंपनी मेडन फार्मा, याआधीच ही कंपनी व्हिएतनाममध्ये ब्लॅकलिस्ट, बिहारमध्ये बंदी, केरळ आणि गुजरातमध्ये अनेक निकृष्ट दर्जाच्या औषधांची नोंद होती. तपासणी दरम्यान उत्पादनात गंभीर त्रुटी आढळल्या, जसे की कच्च्या मालाची चाचणी न करणे. त्यामुळे कारखाना काही काळासाठी बंदसुद्धा करण्यात आला. मात्र नंतर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना क्लीन चिट दिली. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी WHOच्या निष्कर्षांना नाकारलं. पुरामुळे झालेल्या जुलाबांमुळे मृत्यू झाले असं म्हटलं आणि चंदीगड प्रयोगशाळेच्या चाचण्या सुरक्षित असल्याचे म्हटलं. कंपनीच्या डिरेक्टरचे एका खास पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत व एकत्र कार्यक्रम झालेले आहेत. हळूहळू बातमी पूर्ण गायब. गांबियाच्या उच्च न्यायालयाच्या समन्सकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. फेब्रुवारी 25मध्ये कंपनीने शांतपणे नवीन नावाने रिब्रँडिंग केलं आणि त्याच डायरेक्टरसोबत नवीन कंपनी बाजारात आली. लोक म्हणतात दहशतवादी धोकादायक असतात. माझ्या मते दहशतवाद्यांपेक्षा अशी भेसळयुक्त आणि विषारी औषधं बनवणारे अधिक धोकादायक असतील. यांनी त्यांच्यापेक्षा अधिक जीव घेतले असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे ही औषधं लोक बरं होण्यासाठी विश्वासाने घेतात. फक्त पैसे कमावण्यासाठी त्यात भेसळ करणारे कुठल्या दर्जाचे नीच असतील याची कल्पनाही करवत नाही. आणि त्यांना संरक्षण मिळतं. कमावलेल्या पैशातून देणग्या द्यायच्या, काही जणांची तोंड बंद करायची. भारतात बनावटी औषधं, खाद्यपदार्थ, प्रसाधनं सगळ्याचा सुळसुळाट झाला आहे. डुप्लिकेट पनीर, डुप्लिकेट दूधसुद्धा बनवतात. आणि ही भेसळ म्हणजे दुधात पाणी मिसळणं नाही तर केमिकल्स, युरिया वगैरेच्या वापराने बनावटी दूध बनवतात आणि माता आपल्या मुलांना पौष्टिक समजून विश्वासाने ते दूध प्यायला देतात. अशा दुधाच्या, पनीरच्या, तुपाच्या फॅक्टरीज पकडल्या. हे करणारे बहुतांशी कोण? कुठे सर्वाधिक घडतात हे प्रकार? पण याच्या विरोधात आक्रोश वगैरे झालेला बघितलाय का? या प्रकारात मृत्यू झाल्यामुळे खतरा आहे असे समजून आंदोलन करताना बघितलंय का? अजून एक उदाहरण बघा. वैष्णोदेवी ट्रस्टने सुमारे 550 कोटी रुपयाची असेल या अंदाजाने चांदी भारतीय टाकसाळीकडे वितळवायला दिली. मात्र वितळवल्यावर समजलं की त्यात भेसळ होती. प्रत्यक्षात तिची किंमत फक्त 20 कोटी रुपयापेक्षा कमी निघाली. त्यात लोखंड, कॅडमियम वगैरे मिसळलेलं होतं. देशभरातून लोक चांदीचे दागिने आणि नाणी खरेदी करून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जातात. याचा अर्थ ठिकठिकाणी अशी फसवणूक सुरू आहे. इतर वेळी उठसूट धार्मिक भावना दुखावणाऱ्यांच्या भावना अशा वेळी नेमक्या कुठे जातात हेच समजत.